बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी मेकअप, प्रकरण 22. आम्ही न्यूयॉर्कला पोचलो. एका परीने माझा व चंद्रकलेचा हा एकत्र असा अमेरिकेचा प्रथमच दौरा होता. तो एरवी अतिशय आनंदाचा वाटला असता, परंतु हाती जे काय होते त्याचा विचार करता हा प्रवास एकंदरीतच दुःखाचाच होता. विमानतळावर केंडर आला होताच. त्याने आमची चांगल्या हॉटेलात सोय केली. त्याने या प्रकरणाची जेवढी शक्य असेल तेवढी माहिती मिळवलेली होती. अजिंक्यला नादी लावणाऱ्या त्या महामायेचे वेगवेगळ्या अवस्थातले पूर्वीच्या सगळ्या अफेअरचे फोटो त्याने मिळवले होते. त्याने कोर्टातून अशाच एका कोवळ्या तरुण मुलाकडून आपल्याला मूल झाले आहे म्हणून मिळवलेल्या भरपाईची प्रचंड रक्कम, हे सारे तपशील अमेरिकन इफिशियन्सीने त्याने माझ्यापुढे हजर केले. त्याने एक छोटीशी फिल्मही मला दिली. त्यात बनावट गिरायकाशी तिने केलेल्या शरीर संबंधांची दृश्य होती आणि त्यापासून तिने पैसे मिळवले होते. आपल्यापरीने त्याने जय्यत तयारी केली होती. एक नामवंत वकील जोसेफ कर्झन यांनाही त्याने या कामी नेमले होते. कायद्यातील पळवाटा, स्त्रीत्वाचे आकर्षण, परदेशात एकाकी वावरणाऱ्या अजिंक्यची मनस्थिती, या सर्वांचा विचार करून आम्हाला काही पवित्रे ठरविणे भाग होते. अजिंक्यची गाठ भेट घेण्यापूर्वी कर्झन यांच्या सूचनेनुसार आम्ही त्या बाईची म्हणजे मार्थाची गाठभेट घ्यायचे ठरविले. बोलण्याचे काम फक्त कर्झन यांनी करावे असे ठरले आणि आम्ही कोणतीही पूर्वसूचना न देताना त्या बाईच्या अपार्टमेंटमध्ये अवचितपणे जाऊन पोहोचलो. आम्ही गेलो तेव्हा मोठ्या नाईलाजाने मार्थाने आम्हाला अपार्टमेंटमध्ये प्रवेश दिला. आम्ही कोण हे जरी तिला कळले नाही तरी चंद्रकला कोण हे तिच्या ताबडतोब लक्षात आले. असले प्रसंग तिच्यावर वारंवार ओढवले असले पाहिजेत, कारण बाई निर्ढावलेली होती. कर्झन यांनी शांतपणाने आपण का आलो आहोत हे सांगितले. तेव्हा ती बाई म्हणाली, माझ्या खासगी गोष्टी तुडबुडण्याचे तुम्हाला कारण नाही. त्यातून तुम्ही काही त्रास देण्याच्या विचारात असाल तर माझ्या वकिलांशीच बोललेलं बरं. कर्झन शांतपणे म्हणाले, पहिली गोष्ट अशी आहे की ही गोष्ट खाजगी नाही आणि तुम्हाला कोणताही त्रास देण्याची आमची इच्छा नाही. समजुतीने हा प्रश्न मिटला तर आम्हाला हवाच आहे. अजिंक्य कामत हा एक भारतीय नागरिक आहे आणि तो वयात आलेला नसल्यामुळे त्याची जबाबदारी त्याच्या आईकडे आहे. त्याच्या नावावर कोणतीही मालमत्ता नाही. त्यामुळे त्याला नादी लावून त्याच्याकडून पैसे मिळतील हा भ्रम तुम्ही सोडून द्या. तुमचे आणि त्या तरुण मुलाचे संबंध आहेत या गोष्टीचे प्रत्यक्ष पुरावेच मी गोळा केले आहेत. एका वयात न आलेल्या कोवळ्या मुलाला नादी लावून त्याच्याकडून पैसे मिळवावेत हा जो तुमचा हेतू आहे हा अजिबात यशस्वी होण्यासारखा नाही, कारण तुम्ही मनात आणले तरी तो पैसे देऊ शकणार नाही. शिवाय कायद्याच्या दृष्टीने हा गुन्हाही ठरेल. तुमचं सगळं पूर्वचरित्र या फोल्डरमध्ये त्याला नीट समजेल अशा पद्धतीनं फोटोंसहित आम्ही गोळा करून ठेवलेला आहे. आवश्यक असेल तेव्हा आम्ही ते त्याला दाखवू. प्रश्न असा आहे की खरोखरच त्याची आवश्यकता पडेल किंवा काय याची आम्हाला शंका आहे, पण आम्ही त्याचा वापर केव्हाही जरूर करू. तुम्ही आपणहून या मुलाचा नाद सोडून दिलात तर उत्तमच आहे, पण तुम्ही हे करणार नाही. तुमच्या हातात सापडलेलं हे सावज तुम्ही सहजगत्या सोडणार नाही. या सर्व गोष्टी आम्ही गृहीतच धरलेल्या आहेत. त्यामुळे फौजदारी, दिवाणी अशा सर्व दाव्यांना तर आम्ही तुम्हाला तोंड द्यायला लावूच, परंतु परदेशातल्या कोवळ्या मुलांना नादी लावणारी कुटील स्त्री असे तुमच्यावर केलेले फीचर तुम्हाला लवकरच वाचायला मिळेल. फिल्म इन्स्टिट्यूटमधून अजिंक्यची हकालपट्टी होईल. ती हकालपट्टी झाली की त्याला अमेरिकेत राहता येणार नाही, म्हणजे आपोआपच तो तुमच्या पकडीतून सुटून भारतात परत जाईल. अशा परिस्थितीत तुमचे सहकार्य किती मिळतं हे विचारण्यासाठीच आम्ही इथं आलो आहोत. हे पहा, मला उगीच धमकावणी दाखवून तुम्ही घाबरवण्याचा प्रयत्न करत आहात. अजिंक्यचं आणि माझं खरंखुरं प्रेम आहे.
खरं तर आम्ही आजही लग्न करू शकतो. त्याला वयाची अट मुळीच नाही आणि एकदा आमचं लग्न झाल्यावर तुम्ही आमची फारकत करू शकत नाही. माझा प्रियकर हिंदुस्थानातल्या एका सर्वश्रेष्ठ चित्रपट निर्मात्याचा एक मुलगा आहे. तुम्ही त्याला सुखानं मालमत्ता दिली नाहीत तर तो कोर्टात जाऊन ती मिळवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करायला तुम्ही मोकळे आहात. तुम्ही जाऊ शकता. ती बाई बनेल होती हे तर आम्ही ऐकलेलंच होतं, पण तिला अशा तऱ्हेच्या दमदाटीचा अनुभवही असला पाहिजे. आम्ही ठरवलेल्या बेताप्रमाणे अजिंक्यला इन्स्टिट्यूटमधून काढून टाकण्याची व्यवस्था झालेली होती आणि इन्स्टिट्यूटमधला प्रवेश एकदा नाकारला गेला की कायदेशीरदृष्ट्या त्याचा अमेरिकन व्हिसा संपत होता. प्रश्न असा होता, कोणत्याही कारणास्तव हे प्रकरण कोर्टात गेले असते तर अजिंक्यला व्हिसाची मुदत वाढवून मिळाली असती. आम्हाला अजिंक्य आणि मार्था यांचे संबंध त्यांच्या वयातील अंतरामुळे गैर असले तरी अमेरिकन कायद्याप्रमाणे त्यात गैर काहीच नव्हते. अमेरिकेत लग्नाच्या वयाबद्दल मतभिन्नता होतीच, परंतु अजिंक्यसारख्या मुलाला त्याच्याहून 7-8 वर्षाहून मोठी असणारी स्त्री लग्न बंधनात अडकविते आहे यात कायद्याच्या दृष्टीने फारसे गैर नव्हते. एकच गोष्ट त्यातल्या त्यात आमच्या बाजूला होती, ती म्हणजे कोणतेही अमेरिकन कोर्ट हिंदुस्थानात असणाऱ्या अजिंक्यच्या मालमत्तेबाबत कसलाही निर्णय घ्यायला सर्वथा अपात्र होती. त्यामुळे अमेरिकेत राहून आपला हट्ट चालविणे हे अजिंक्यला अजिबात सोयीचे नव्हते आणि तेच आम्ही केलं. आम्ही मार्थाची आणि अजिंक्यची पुन्हा गाठ पडू न देता अजिंक्यला हिंदुस्थानात घेऊन येण्यात यश मिळवलं. त्यासाठी त्याला विचार करायला फारसा अवधी ठेवला नाही. चंद्रकला आजारी असून तिला हॉस्पिटलमध्ये ठेवली आहे आणि तेवढ्याकरता तरी हिंदुस्थानला परत जायला पाहिजे या बतावणीवर तो भुलला. तो हिंदुस्थानात परत आल्यावर त्याचे स्वागत मेघनेने करावे आणि तूर्त त्याला मद्रासला घेऊन जावे असे फोनवर ठरवून त्याचप्रमाणे त्याची रवानगी मी स्वतःच करून दिली. मी बरोबर गेलो असतो, पण एकतर चंद्रकलेला बरोबर नेता आलं नसतं आणि त्याहीपेक्षा नाही म्हटले तरी त्याच्या मनात माझ्याबद्दल थोडी ना थोडी तरी तेढ असणारच. म्हणून त्याला मी विमानात बसवून दिलं. तो हिंदुस्थानात परत पोचणं हेच महत्त्वाचं होतं, कारण त्याच्या अमेरिकेकडे परतण्याचे सर्व रस्ते आम्ही बंद केलेलेच होते. दुसरी भीती ही होती की ही मार्था त्याच्या मागोमाग हिंदुस्थानात आली असती तर तिच्या पकडीतून त्याला वाचवणं हा आणखी एक उपद्रवाचा विषय होता. तिला हिंदुस्थानात निदान लगोलग प्रवेश मिळू नये याची व्यवस्था करण्यात आली. वेगवेगळ्या कारणाने भारताच्या अमेरिकेतील राजदूत नटवरलाल यांच्याशी माझा परिचय झाला होता. त्यांनी काही दिवस तरी इंडियन पासपोर्ट तिला मिळणार नाही याची व्यवस्था करण्याचे मान्य केले. तरुण वयामध्ये कामक्रीडेत निष्णात असणाऱ्या स्त्रीची जी मोहिनी अजिंक्यवर पडली होती त्यातून तो बाहेर पडेपर्यंत सावधगिरी बाळगायला हवी होती. किती झाले तरी ती बाई वयाने खूप मोठी आहे. आपल्याला जाळ्यात पकडते आहे या गोष्टीचे भान यायला थोडा वेळ जावा लागणार होता. आम्हालाही लगोलग हिंदुस्थानात येणे भाग होते, कारण चंद्रकलेची आणि अजिंक्यची लवकरात लवकर गाठ पडण्यापासून हा प्रश्न सुटणार नव्हता. इतके दूर आम्ही आलोच होतो म्हणून 1-2 दिवस तरी न्यूयॉर्कमध्ये काढावेत. जमले तर जमेल ते पाहावे, काही खरेदी करावी असा हेतू मनात होता. पण चंद्रकलाच त्या मनस्थितीत नव्हती आणि म्हणून मीही फारसा आग्रह धरला नाही. परदेश मला नवीन नव्हता, तसाच तो चंद्रकलेलाही नव्हता. फक्त मी आणि चंद्रकला प्रथमच असे एकत्र आलो होतो. आम्ही लगोलग परत आलो आणि ठरल्याप्रमाणे मद्रासला अजिंक्यला भेटण्यासाठी ताबडतोब रवाना झालो. अजिंक्य आमच्याच घरी राहत होता. तसे आमचे घर त्याला काही अपरिचित नव्हते, पण आपली आई आजारी आहे म्हणून तातडीने आपल्याला आणण्यात आले आणि इथे येऊन सुद्धा आपली आईची गाठ पडली नाही म्हणून तो अस्वस्थ झाला होता. ही अस्वस्थता प्रकट होण्यापूर्वीच आम्ही मद्रासला पोचलो. विमानतळावर मेघना आली होती. आणखी थोडे नाटक पूर्ण करावे म्हणून मी चंद्रकला डॉक्टर वरदराजन यांच्या नर्सिंग होममध्ये ॲडमिट केलं आणि अजिंक्यची गाठ पडता पडताच त्याला आईच्या खोट्या आजाराची कल्पना दिली. त्याची समजूत आईला भेटून आपण परत अमेरिकेला जायची अशी होती, पण त्याला आता परत जाता येणार नाही, कारण अमेरिकन सरकारने त्याचा व्हिसा रद्द केला आहे हे मी त्याला सांगितलं. सुखाच्या ताटावरून त्याला आम्ही ओढून आणलेलं होतं. आईची आणि अजिंक्यची गाठ पडली तेव्हा तिने आपल्या रुग्णावस्थेचा अभिनय उत्तम केला. तरीसुद्धा तिचा आजार फारसा गंभीर नाही.
निदान आपला अभ्यास सोडून तातडीने घेऊन यावे एवढा तर तो निश्चितच गंभीर नाही, असे त्याला नक्की वाटले असावे. तो अस्वस्थ होता आणि त्याची अस्वस्थता दर दिवशी वाढत होती. केव्हा तरी त्याला सत्य समजणारच होतं आणि ते त्याला सांगणे आवश्यकही होऊन बसले. आपल्याला अमेरिकेला परतता येत नाही, मार्थाची आणि आपली पुन्हा गाठ पडत नाही आणि आम्ही सर्वांनी त्याला फसवले आहे, या जाणीवीने तो बिथरला आणि कोणाला न सांगता तो मुंबईला गेला. तसे मुंबईत सुद्धा त्याचे फारसे मित्र नव्हते, पण तो वारस होता दादाजींचा, त्यामुळे तसे त्याचे पुष्कळ परिचित होते. त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवणे आवश्यक असले तरी ते फारसे शक्य झाले नाही. अजिंक्यला मी तितकासा ओळखूही शकलो नाही. मला असे वाटले होते तो एक अजाण पोर आहे, त्याला पण सहज हव्या त्या मार्गाने वळवू शकू, परंतु माझा तो अंदाज पार चुकला. एकतर नैनितालसारख्या गावात बहुतेक बालपण एकट्याने गेले. एकट्याने वाढलेली मुले आत्मकेंद्रित असतात, पण सावध निर्णय घेतात. तो पहिल्यापासून थोड्या घुम्या होताच. आपण दादाजींचे वारस आहोत तेव्हा प्रत्येक गोष्टीत आपल्याला काही विशेष वागणूक मिळणार असे तो गृहीत धरून चाले आणि लोकही त्याला तशी वागणूक देत. तसा तो बुद्धिमान होता. अभ्यासात तो पहिल्या 2-3 नंबरात नेहमी पास व्हायचा. खऱ्या अर्थाने जरी तो माझाच मुलगा असला तरी लौकिक अर्थाने तो दादाजींचाच मुलगा होता आणि आमच्या दोघांचेही पूर्ण जीवन अतिशय चिवट असल्याकारणाने तसेच रक्तगुण त्याच्यात उतरले असणारच. अजून तो 21 वर्षांचा झाला नव्हता. कायदेशीररित्या त्याला अजून कोणताच अधिकार प्राप्त झाला नव्हता. तसा मी निश्चिंत होतो, पण एक दिवस त्याही बाबतीत माझे अंदाज पार चुकले. मी आणि चंद्रकला मुंबईला परत आलो होतो आणि आपल्या दिनक्रमात व्यग्र होऊ लागलो होतो. अजिंक्य सॉलिसिटर काळ्यांकडे जाऊन आलेला आहे असे मला कळले. काळे आता अगदीच वृद्ध झाले होते आणि त्यांची स्मरणशक्ती धोका देऊ लागलेली होती. व्यवसाय तर ते आता करीत नसत, तरीही मी, दादाजी, चंद्रकला, राजहंस कला मंदिर आणि म्हणूनच अजिंक्य हे सुद्धा त्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नातले होते. मार्था मुंबईत येऊन पोचली होती. ते दोघेही जुहू हॉटेलमध्ये एकत्र राहत होते. संकट पूर्णपणे टळलेले नव्हते. उलट ते अगदी घराजवळ येऊन पोचले होते. मार्थासारख्या बनेल बाईला डायरेक्ट अमेरिकेकडून पासपोर्ट मिळाला नसला तरी अन्य देशात जाऊन तिथून पासपोर्ट मिळवणे फारसे कठीण गेले नसावे. माझ्याकडे, ट्रस्टकडे किंवा चंद्रकलेकडे पैसे मागितल्याशिवाय अजिंक्यला जगणेही शक्य नव्हते आणि आमच्याकडे तर त्याला यायला तोंडच नव्हते. आपल्या बापाचे मृत्यूपत्र किंवा ट्रस्ट डीडची प्रत याविषयी अजिंक्यने चौकशी केली होती असे काळ्याने सांगितले. तेव्हा धोक्याचा कंदील प्रथम मला जाणवला. ट्रस्टचा कारभार मी अगदी कायद्याचे काटेकोर पालन करून चालवला होता. ट्रस्टच्या गंगाजळीत खूप मोठी रक्कम जमा झाली होती. मध्यंतरीच्या काळात स्टुडिओत 5-50 लाखांची बांधकामेही झाली होती. चित्रपट तयार होत होते. डिस्ट्रीब्युशन ऑफिस उत्तम प्रकारे चालले होते. सप्रे अजूनही स्टुडिओचा कारभार जाणतेपणाने करीत होते. या साऱ्या प्रकारात खोच एकच होती, ती म्हणजे कोणतेही कोर्ट झाले तरी ते दादाजींच्या मुलाला जगण्यासाठी लागणारी रक्कम देणारच होते आणि ती रक्कम थोडी थोडकी असणार नव्हती. मार्थाला त्या रकमेचा लोभ सुटणे अगदी सहज शक्य होते. शिवाय 2 वर्षानंतर सगळीच स्टुडिओची मालकी अजिंक्यकडे आली असती तर मग तिच्यासारखी भाग्यवंत तीच. प्रश्न काही दिवसांचा होता आणि इतक्या प्रचंड संपत्तीची मालकीण होण्यासाठी इतका वेळ थांबायला कोणीही तयार झाले असते. राजहंस कला मंदिराच्या भवितव्याच्या दृष्टीने ही घटना अत्यंत धोक्याची होती. मार्थाच्या मगर मिठीतून अजिंक्यची सुटका कशी करायची हा खरा पहिला प्रश्न होता. अजिंक्यच्या आयुष्यात आलेली ही पहिली स्त्री, गोरी, तरतरीत, महत्वाकांक्षी आणि अनेक पुरुषांचा अनुभव घेऊन पुरुषांना खिळविण्यात वाकबगार असलेली स्त्री आणि जीवनातल्या पहिल्या वहिल्या स्मरणक्षणांना वश होण्याइतका अजिंक्य भाबडा होता. त्याच्या तारुण्याला सारखे आवाहन करीत तिने त्याला कायमचे अंकित करून ठेवले होते. तिने अजिंक्यची सगळी माहिती आधी गोळा करून ठेवली असली पाहिजे. आज जरी अजिंक्यजवळ खेळता पैसा नसला तरी अजिंक्य ही एक सोन्याची खाण आहे याचा त्या चतुर स्त्रीने मनाशी पक्का निर्णय केला असला पाहिजे.
सारा विवेक व्यवहार विसरून जाणे इतके आकर्षण मार्थाजवळ होते. एकाकी वाढलेल्या अजिंक्यला नाटकी असली तरी मिळालेली ही हळवी सोबत बांधून ठेवायला समर्थ होती. एखाद्या खेळण्याला जसे स्वेच्छेने हवे ते करायला लावावे तसे मार्था अजिंक्यला करायला लावत होती. चंद्रकला अजिंक्यला एकदा भेटून आली. आई म्हणून आपल्या शब्दाचा मान राखला जाईल असे तिला वाटत होते. पण आई म्हणून त्याच्याजवळ तिची काय योग्यता होती? तिने त्याच्यासाठी कोणत्या खस्ता काढल्या होत्या? कोणती सुखे नाकारली होती? त्या दोघांचे एकत्र राहणे सुद्धा एवढे थोडे झाले होते की मातृत्वाचा अधिकार सांगावा असे जिव्हाळ्याचे नातेच निर्माण झाले नव्हते. उलट तिच्या आणि अजिंक्यच्या भेटीत नको त्याच गोष्टी घडल्या होत्या. आईचे चारित्र्य याच्याबद्दल तो पुष्कळांशी बोलून बसला असला पाहिजे. त्यातून आजचे माझे आणि चंद्रकलेचे नाते त्याला माहीत झालेच असले पाहिजे. चंद्रकला जेव्हा त्याला मार्थाचे वय इतिहास सांगायला लागली तेव्हा अजिंक्य म्हणाला, आई म्हणून मोठ्या मनाने तुम्हाला उपदेश करायला आलीस. पहिली गोष्ट, आईची कोणती कर्तव्य तू पार पाडलीस? माझ्या बापाची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता तुझ्या जाराला तू सुकनाईवर लुबाडू दिलीस. माझ्या म्हाताऱ्या बापाशी लग्न करताना त्याच्या संपत्तीवर ताव मारायला मिळावा याशिवाय तुझ्या मनात आणखी काय होतं? आणि त्याच्याशी तरी तू इमानाने कुठे राहिलीस? 30-35 वर्षांपेक्षा वयानं मोठ्या असलेल्या पुरुषाची कायदेशीर दृष्ट्या तू रखेली म्हणून वावरलीस आणि तो मरतो न मरतो एवढ्यातच आपल्या जुन्या प्रियकराशी परत संबंध जोडलेस. तुझ्यापेक्षा पार्था लाख पटीनं चांगली. तिचं माझ्यावर खरं खुरं प्रेम आहे. आपला देश सोडून ती इथं माझ्यासाठी धावत आली. माझी आर्थिक कोंडी करून तुम्ही माझा छळ करू पाहता आहात. याउलट मार्था माझा सगळा खर्च चालवते. मी हा स्टुडिओ ताब्यात घेऊ नये म्हणून तुम्ही माझा अभ्यासक्रमच सोडायला लावून मला फसवून इथं आणलं. पण लक्षात ठेवा की मी तुमच्या पकडीतून ही सारी मालमत्ता ताब्यात घेऊन दाखवीन. निदान तुमच्या ताब्यात तरी राहू देणार नाही. मला हा दावा नादारीत चालवता येईल कारण मला तुम्ही निष्कांचन करून टाकला आहे. पण मार्था माझ्या मत्तीला आहे. तिनं आपलं सर्वस्व माझ्यासाठी द्यायचं ठरवलं आहे. तुम्ही तिच्याबद्दल मला काही सांगू नका. तिला मी पुरता ओळखून आहे. एका बावळट तरुण माणसाचं रूपांतर करून त्यातून एक कर्तबगार पुरुष निर्माण करायचं तिने ठरवलं आहे. जा, तुझ्या प्रियकराला जाऊन सांग, जे काही लुटायचं आहे ते आत्ताच लुटून घे म्हणावं. कारण फार दिवस ही मालमत्ता तुमच्या ताब्यात राहणार नाही. परत तुझ्या जाराला मी मद्रासला पळवून नाही लावलं तर मी दादाजींचं नाव नाही लावणार. पुन्हा माझी समजूत घालायला माझ्याकडे येऊ नकोस. केवळ जन्मच दिला आहे म्हणून तू माझी आई. एरवी तू माझी वैरीण आहेस. वैरीण, तुमचे दिवस संपत आले आहेत. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.